माळशिरस सांगोल्याला पाणी देण्यास विरोध नाही, रामराजे निंबाळकरांचे वक्तव्य। फलटण तालुक्याचं पाणी दुसऱ्या भागात न देण्याचं आवाहन। धरणांमध्ये पाण्याची वाढ झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असं रामराजेंनी म्हटलंय। फलटणचं पाणी कुठेही जाणार नाही, विखेंनी आश्वासन दिले असंही रामराजे म्हणाले। काल संध्याकाळी आपण फलटण येथे जे बोललो होतो की आपलं पाणी आपण जाऊन द्यायचं नाही, त्याला 100% यश आलेलं आहे। माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब स्वतःच इथं आले होते। त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपल्या फलटणचं पाणी कुठेही जाणार नाही आहे। एवढंच नव्हे तर पाण्याची दरपट्टी जी वाढली त्याचाही विषय मी काढला होता, त्यालाही स्थगिती मिळालेली आहे। रामराजे नाईक निंबाळकर आता आपल्या सोबत आहेत। नेमकं बैठकीत काय चर्चा झाली ते मीच पहिल्यांदा उजव्या कालव्याच्या आणि डाव्या कालव्याच्या बैठकीत मीच बोललो आणि जी मागणी तुम्ही आता मंत्री महोदयांनी सांगितलं की प्रशासकीय जी सूचना दिली गेलेली आहे त्यात कुठलाही बदल होणार नाही, कोणाचंही पाणी कोणाला दुसऱ्या तालुक्याला देणार नाही। माझं मागणं काय होतं की फलटणचं पाणी कुठंच जाऊ नये। माळशिरसला कोणाला जास्त जे काही डेव्हिएशन पाहिजे असेल तर माळशिरसच्या कोट्यातनं जावं। सांगोल्याला जर डेव्हिएशन पाहिजे असेल म्हणजे DPRच्या तर त्यांनी सांगोल्यातलं पाणी घ्यावं, त्याचा लोड फलटणवर येऊ नका एवढी माफक मागणी होती। आमचा माळशिरस सांगोला पंढरपूरला पाणी देण्याचा अजिबात विरोध नाही आहे। उलट तुमच्या माहितीसाठी सांगतो, सांगोल्यात म्हैसाळचं पाणी, म्हैसाळ डिपचं पाण्याचं पूजन मी मंत्री असताना मी पहिल्यांदा सांगोल्यात पाणी केले, तिथंच माझे पुतळे या लोकांनी जाळले मागे। हे असं सगळं गणित आहे। त्याला उत्तर एकच आहे की जे पाणी वाढल्याशिवाय हे प्रश्न कुठल्याही खोऱ्यातले कुठल्याही नदीच्या बेसिनमधले सुटणार नाहीत, हे असंच चालू राहणार आहे। तुम्ही मध्ये जी काही भेट घेतली होती अजितदादांची त्यावरती जयकुमार गोरेंनी टीका की नियतीचा फेरा आहे, आता त्यांचा तो शेवट झालेला आहे। ते त्यांनाच विचारा ना, तो कसा आहे अवतारी पुरुष आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणं माझी तेवढी लायकी नाही आहे, त्यामुळे त्यांनाच विचारलेलं बरं नियतीचा फेरा आहे का कशाचा फेरा आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। रामराजे नाईक निंबाळकर आता आपल्या सोबत आहेत। नेमकं बैठकीत काय चर्चा झाली ते मीच पहिल्यांदा उजव्या कालव्याच्या आणि डाव्या कालव्याच्या बैठकीत मीच बोललो आणि जी मागणी तुम्ही आता मंत्री महोदयांनी सांगितलं की प्रशासकीय जी सूचना दिली गेलेली आहे त्यात कुठलाही बदल होणार नाही, कोणाचंही पाणी कोणाला दुसऱ्या तालुक्याला देणार नाही। माझं मागणं काय होतं की फलटणचं पाणी कुठंच जाऊ नये। माळशिरसला कोणाला जास्त जे काही डेव्हिएशन पाहिजे असेल तर माळशिरस